नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। खूप दिवसांनी यूट्यूबला आलो आहे मी। मध्यंतरी खूप बिझी होतो, काहीच व्हिडिओ वगैरे टाकता आले नाही। रील्स शॉर्ट्स वगैरे मी टाकतोय मध्ये मध्ये, ते पण बघा, पण व्हिडिओ कुठचे टाकले नाही। तर आज मी एक व्हिडिओ टाकतोय। आज मी आलो आहे माझ्या टाटा पंच या गाडीमध्ये बसलो आहे। 6 महिन्यापूर्वी घेतली ही मी नवीनच गाडी। तर या टाटा पंचमध्ये मी थोडे ॲक्सेसरीज लावल्यात कंपनीकडून, पण मी सुद्धा काहीतरी इंडियन जुगाड म्हणतो तसा थोडाफार केला आहे, तो तुम्हाला आज दाखवतो। या टाटा पंचमध्ये पुढे ड्रायव्हरच्या वरती एक लाईट मिळते, आपल्याला मागे मिळत नाही। तुम्हाला ती दाखवतो लाईट। तर ही बघा, ही अशी लाईट इथे पुढे मिळते, म्हणजे ड्रायव्हर सीटच्या वरती मिळते ती, पण मागे कुठेही लाईट मिळत नाही। बघा, कुठेही लाईट मागे नाही आहे, वरती नाही आहे की काहीच नाही आहे। आणि खाली सुद्धा कुठे पॅडल लाईट म्हणतात तशी पॅडल लाईट मिळते, तशी पण मिळत नाही आहे। त्यामुळे होतं काय की ही लाईट मागे जात नाही। दुसरी गोष्ट, पुढे सुद्धा त्याचा उजेड एवढा येत नाही, कारण कंपनी जो बल्ब देते ना, तो हा असा बल्ब देते। त्यामुळे ह्याची उजेड लाईट्स बिलकुल पडत नाही। येलो कलरची लाईट आहे, त्यामुळे आपल्या पायाकडे पण लाईट येत नाही। त्यामुळे मी इथली सुद्धा लाईट चेंज केली आहे। आता बघा, हा बघा, हा पूर्ण सफेद व्हाईट कलरची लाईट दिसते, आणि खाली सुद्धा लाईट दिसते। ही बघा, ही मी कलरफुल लावली आहे, ती तुम्ही लावू शकता वेगळी। इकडे सुद्धा लाईट आहे। तर ती आता सीट जरा पुढे करतो आणि तुम्हाला दाखवतो। ही बघा, ही इथे रेड कलरची आहे, इकडे पण लाईट आहे, इकडे पण लावली आहे मी। हा सगळा इंडियन जुगाड मी केला आहे। तर हा इंडियन जुगाड कसा केला तो तुम्हाला दाखवतो। तर इथे वरती जो मी हा बल्ब काढून टाकला, हा बघा, हा जो बल्ब काढून टाकला, आणि त्या ठिकाणी असा जर LED घ्यायचा झाला तर खूप महाग आहे। मग मी काय केलं, हा बघा, आपल्याला बाजारामध्ये 20 रुपयामध्ये या कलरची ह्या पद्धतीची लाईट मिळते LED। ही आता रेडमध्ये आहे, इथे मी वरती व्हाईट लावली आहे, आणि इथे सगळ्या ज्या लाईट्स आहेत त्या सगळ्या कलरमध्ये लावल्यात। तर ह्याच्यावरती, ह्या लाईट्सवरती सगळं कंट्रोल मी दिला आहे। हे बघा, इकडे आता बंद झाले। आता इकडचं मी लाईट चालू करतो, तर इकडची लाईट चालू झाली। ही बघा, म्हणजे चारही लाईट चालू झाल्या। हे बघा, सगळ्या चारही लाईट चालू झाल्या। तर हा इंडियन जुगाड काय केलं तुम्हाला दाखवतो। तर हे जे आहे ना, हे पूर्ण पीस हा इथे ड्रायव्हरच्या साईडने असा आपण हात घालायचा आणि काढायचा। बघा, जरा थोडंसं सावकाश काढा। बघा, हे आलं की एक महत्त्वाचं म्हणजे गाडी तुमची वॉरंटीमध्ये असते, त्यामुळे तुम्ही कुठेही वायर कट वगैरे करू शकत नाही। बघा, हे 2 स्क्रू काढले। हे बघा, हे 2 स्क्रू काढले ना, हे बघा, हे 2 स्क्रू काढायचे, हे 2 स्क्रू काढायचे। हे बघा, उजेड दाखवतो। हे 2 स्क्रू काढले की इथे त्या बल्बसाठी क्लिप असतात 2, म्हणजे ह्या बल्बला ना, हे जे लाईट्स आहे, बघा, हा बल्ब आहे, बघा, हा जो बल्ब आहे तो इथे, आणि इथे 2 क्लिप असतात। इथे त्याचं टर्मिनल आहे, म्हणजे इथे 3 करंट जातो त्या बल्बसाठी। हे बघा, इथे मग त्याच्या क्लिप असतात इथे 2। त्या क्लिपमध्ये मी ह्या 2 वायरी अटॅच केल्यात, आणि त्याच ह्याला मी ह्याच्यासुद्धा व्हाईट कलरचा बल्ब लावला आहे ना, LED लावले, बल्ब नाही, LED लावले। ही तर ह्याच्यासुद्धा एक घेतले, 2 नाही घेतलेत मी। हे बघा, हे असे 2 त्याला अटॅच केलेत, आणि इथे तो बल्ब लावला आहे। हा बारीक दिसतोय का बघा तुम्हाला, हा बघा, ते बघा, 3 लाईट दिसल्या ना, ह्यात 3 लाईट LED लावल्यात, बल्ब नाही, LED लावला आहे। तर ह्या लाईट LED लावली आहे मी तिथे, आणि ह्या 2 वायरीचे कनेक्शन्स मी बाहेर काढले, आणि ह्याच्यातूनच, हे बघा, इथूनच ते ह्याच्यातून बाहेर काढला। आता हा पुरा इथून काढला, आणि हा पुरा पॅनल आहे ना, हा काढता येतो। हा पुरा पॅनल, हे जर काढलं तुम्ही, मला दाखवतो, हे जर काढलं तुम्ही ना, हे बघा, इथे नट आहे, हा बघा, इथे नट आहे, इथे नट आहे, हा बघा, इथे नट आहे। हा नट काढलात की हा पुरा पॅनल काढता येतो। हा काढला की इथून ज्या वायरी येतात त्या सगळ्या खालून टाकल्या, आणि हे बघा, इथे ह्या दिसतात बघा वायरी, इथून ते कनेक्शन
इथे घेतलं आणि हा बघा इथे LED आहे कलरचा, तुम्हाला दिसेल इथे आहे. नंतर त्याचीच कनेक्शन पॅरलल कनेक्शन मी तिथून घेतलं आणि इथे घेतलं ते बघा. आणि इथूनच ते कनेक्शन हे काढलं. हे काढता येतं, हे बघा हे काढता येतं. थांबा दाखवतो तुम्हाला. हे बघा हे काढता येतं बघा. ही बघा ही ती वायर आहे, इथूनच ती मागे घेतली मी आणि तिथून ते पॅनल काढलं तिकडचं आणि तिथून वायर मी इकडे घेतली आणि कनेक्शन दिलं. आणि इथे पण मी कधी काढायचं झालं तर एक हे लावले बघा, म्हणजे इथून हे दाबलं की काढता येतं. म्हणजे कधी जर हे काढायचं झालं तर काढू शकतो आपण. आणि हे मग लावताना हे बघा, हे थांबा तर लावून दाखवतोय. एका हाताने लावतोय बघा. हे बघा हे सगळं आत टाकलं. थांबा तर एका हाताने लावायचं आहे, जरा दाखवतो मी तुम्हाला. एका हातात कॅमेरा आहे त्यामुळे ते जमत नाही आहे. तर हे लावून टाकायचं आतमध्ये. लावतो आणि तुम्हाला दाखवतोय. हे बघा हे इथे लेफ्ट साईडने पहिल्यांदा आत ढकलायचं आणि हे प्रेस करायचं. हे बघा हे प्रेस केलं की हे लॉक झालं. आता नाही निघणार. हे बघा. आणि त्यामुळे होतं काय, ह्याच्यावरून सगळं कनेक्शन दिल्यामुळे हे बटन चालू केलं की आपली इथली लाईट पेट्टी ही व्हाईट कलरची टाकल्यामुळे खाली पण उजेड मिळतो. आता दिवस आहे तुम्हाला दाखवता येणार नाही, पण खाली सुद्धा आपल्या पॅडलला पण लाईट मिळते. ही बघा आता जरा ही बघा ही अशी एवढी लाईट आहे. ते तुम्ही पाहिजे असेल तर व्हाईट LED पण लावू शकता बघा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या पॅनलवरती आपण ना हे सगळं लाईट्स कंट्रोल करून घेतलं तर फायदा काय होतो की आता हे बंद आहे. हे स्विच चालू केलं की एका स्विचवरती ही लाईट पण पेटते आणि खालच्या पण सगळ्या लाईट्स पेटतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर हे डोअरवर पण कंट्रोल होतं. म्हणजे आता बंद आहे आणि आपण डोअर उघडला, आता मी डोअर उघडतो की बघा ही लाईट इथे पण सगळ्या चालू झाल्या आणि बंद केला तरी लाईट बंद होणार. आता सावकाश जरा वेळ लागतो बंद व्हायला, तर बंद होणार आता ही लाईट. तरी दरवाजा बंद नाही झाला आहे व्यवस्थित. थांबा दरवाजा बंद केला की होईल व्यवस्थित. आता दरवाजा झाला बंद, आता ही लाईट बंद होईल. हे बघा ही लाईट बंद झाली. तर हे बघा खालच्या सुद्धा सगळ्या लाईट्स बंद आहेत. बघितलं तर ही आहे आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळते. 20 रुपयाची एक मला ही LED मिळाली. इथे मी कलरमध्ये घेतल्या, इथे एक व्हाईटमध्ये घेतली. त्यामुळे झालं कसं, एक हा जर आपल्याला LED मधला बल्ब घ्यायचा झाला हा LED मध्ये तर जवळजवळ 120 रुपये. आणि ही जर घेतली आपण LED तर फक्त 20 रुपये किंमत आहे याची. तर अशा प्रकारे मी सगळीकडे ही लाईट कनेक्शन केलं आहे. इथे 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 पुढे 2 आणि मागे 2. तरी अशा प्रकारे आता पूर्ण गाडीमध्ये लाईट मिळते. रात्रीची प्रवास करत असताना खाली जर काही पडलं तर एक कलरमध्ये लावलं तर थोडासा कलरमुळे लाईट कमी पडते. व्हाईट लावलं तर अजून चांगला फायदा होईल. पुढे मागे लावू पण शकतो व्हाईटमध्ये मी. आणि अशा प्रकारे मी ही सगळी इंडियन जुगाड म्हणतात त्या प्रकारे हे सगळं मी केलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं नक्की बघा. तुमची गाडी पंच असेल तर तुम्ही पण हा प्रयत्न करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.